गावातील मंडळी असतील सगळ्यांनी एकदा आनंदामध्ये भजन करायचंय। भजन झाल्यानंतर या ठिकाणी ते टोपले इथं ठेवा, फक्त ते राहिले ते तिथं राहिले। हा टोपलं ठेवायचं, टोपलं राहू द्या, ते नेऊन तिथं बागा ठेवायचं। भजन झाल्याच्या नंतर माऊलीचं भजन होईल। माऊलीचं भजन झाल्याच्या नंतर तुकोबाचं भजन होईल। तुकोबाचं भजन झाल्यानंतर गावकऱ्यांनी एक चाल म्हणते। गावकरी चाल म्हणल्याच्या नंतर काल्याचा आगमन झाल्यानंतर त्या ठिकाणी दहींडी फोडण्यामध्ये येईल। दहींडी झाल्याच्या नंतर सगळ्यांना असणारं काला वाटप होईल। काला वाटप झाल्यानंतर आरती झाल्याच्या नंतर महाप्रसाद आहे। आणि मला एक आनंद वाटतो, शंकर पाटील एक उपकरण पांढरा की त्याच्यात गुरुजी माझ्यातर्फे गावामध्ये जे 24 पारेकरी आहेत, 24 जण पारा घेतात विण्याचं, त्यांचं सन्मान माझ्यातर्फे ठेवलेलं आहे। सगळ्यांना एक एक शाली हे गरिबातर्फे एक स्वागत म्हणून करायचं आहे बरं का। सगळ्यांनी एकदा हात वर करून भजन झाल्यानंतर आणि सगळे लीला घेणारे पारेकरी जवळच राहा बरं का। 24 जणांनी सगळ्यांनी हात वर करून भजन करावे। विठोबा रखुमाई जय, विठोबा रखुमाई जय, विठोबा रखुमाई जय, विठोबा रखुमाई काला खाण्यासाठी ऐका, एक 2 मिनिटं ऐका। काला खाण्यासाठी देव येतात, 33 कोटी देव येतात, पण शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे काला सुद्धा त्यांना मिळालं नाही। का? पुण्यवान होते पण नशीबवान नव्हते ते। काला घेण्यासाठी परतईवर माणूस म्हणूनच जन्माला यावं लागते। तर त्यावेळेस कृष्णाने सांगितलं, अरे मी देव असून सुद्धा माणसाप्रमाणे जन्माला आलो, तुम्ही सगळे सुद्धा माणसाप्रमाणे जन्माला आले। देव येणार आहे, कोणालाच काला देऊ नका, तेला सगळ्यांनी वाकडं दाखवा। कोणाला? त्या वरच्या देवाला कृष्णाने सांगितलं। आणि कसं वाकडं दाखवायचं माझ्याकडं बघा, मी जसं केलं तसं करायचं बरं का। भजन होईल आणि त्या भजनामध्ये त्या देवाला वाकडं दाखवायचं। पहिल्या सुरुवातीला त्यांना वाकडं दाखवायचं, फक्त त्याला म्हणायचं आमच्याकडे येऊ नका, तुमच्या घरी तुम्ही जा, असा हात करायचं माझ्याकडे बघत असं। आणि दुसऱ्या बारीला असं एक तळ हात घ्यायचं आणि एक बोट असं फिरवायचं, दुसरं वाकडं आहे। आणि तिसरं वाकडं देवाला काय दाखवायचं? अंगठा दाखवायचं, त्याला म्हणायचं तुम्हाला काळा मिळणार नाही, काला पाहिजे असेल तर आमच्यावरी माणसं होऊन जन्माला या। आणि शेवटला चौथं काय करायचं? आता माय तुमच्याकडं दस्ती नसतात, पदर असते, आणि पदर घेऊन असं उगं फिरवायचं, आम्हाला काला भेटला तुम्हाला काही भेटल नाही असं फिरवायचं। सगळे पुरुष मंडळी आपापली दस्ती असं फिरवायचं बरं का। आणि ज्याच्याकडे दस्ती नाही त्याने डोक्यावरची टोपी फिरवायची, हा। आणि ज्याच्याकडे टोपी बी नाही दस्ती बी नाही त्याने शर्ट काढा। आणि सगळ्यांनी बरं का आनंदामध्ये त्या देवाला वाटतं की बाबा आम्हाला सुद्धा हे सोंडगीमध्ये जन्म घेऊन पुन्हा काल्याचं प्रसाद आम्हालाही भाग्य वाटावं असं वाटायच्या वेळी सगळ्यांनी करा। भजनामध्ये करायचं आहे बरं का माझ्याकडे बघत। राधा कृष्ण कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण
कृष्ण राधा गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल कृष्ण गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली इकडं गावकरी शिंगणमध्ये चाल म्हणतील तोपर्यंत जेवढे विना धरणारे पारेकरी आहेत त्यांनी माझ्याकडे या टपाटपा सत्कार करून घ्या. इकडं चालू होईल तिकडं हे काम होईल.